प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो प्रभू येशू मसीह की जय. प्रभू येशू तुमच्यावरती खूप प्रेम करतो. देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी आनंदी, आशीर्वादित, तृप्त आणि खूप विजयी जीवन जगावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठीच प्रभू येशू आला, जेणेकरून तुम्ही आणि मी भक्षक होऊ नये, पण विजयी जीवन जगावं, येस. आनंदी जीवन जगावं. आमेन. पण जोपर्यंत तुम्ही प्रभूकडे येत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लांब असतील. पण आपण ते वचन घेतोय पहा, नीतिसूत्र 18:10 वाचूया. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 10 वचन. प्रोव्हर्ब्स 18:10. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. न्याय त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. बायबल सांगते की परमेश्वराचे नाव, प्रभू येशूचे नाव बळकट किल्ला आहे. अनेक किल्ले जगामध्ये आहेत, पण हे किल्ले जे आहेत गॅरंटी नाही की तुम्ही त्याच्यात सुरक्षित राहू शकता. कारण अनेक लोकांनी या किल्ल्यांमध्ये जगीक आपल्याला संरक्षण दिलं, पण शत्रू आला आणि त्यांना तिथं देखील मारून घेऊन गेला. पण बायबल सांगतं यहोवाचे नाव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा तो देव, त्याचे नाव प्रभू येशू, त्याचे नाव बळकट किल्ला आहे. आमेन. म्हणजे काय? ज्याच्याकडे प्रभू येशूचं नाव आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी आहे. ज्याच्या हृदयात प्रभू येशू आहे तो 100% सुरक्षित आहे. ज्याच्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, बायबल सांगतं देव त्याच्या जीवाचं रक्षण करतो. मग असं लिहिलंय स्तोत्र संहिता 121 मध्ये. प्लीज कृपा करून ऐकूया देवाचं वचन. साम 1:1 ऐका प्लीज. वाचूया, सगळं स्तोत्र ऐकूया, वाचूया. मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन. मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन. माझे सहाय्य कोठून येते? माझे सहाय्य कोठून येते? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य येते. पहा पुढे असं लिहिलंय, तो तुझा पाय सरकू देणार नाही. पहा, देवाला तुझ्या पायाविषयी काळजी आहे. तुझे पाय सरकतात का स्थिर राहतात का तू पडतो, देवाला सगळी तुमची काळजी आहे. पुढं, तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही. बायबल सांगतं जो तुझा रक्षण करणारा आहे माणूस नाही, देव आहे, तो झोपत नाही. माणसाला झोपेची गरज आहे, माणसाला विश्रांतीची गरज आहे, पण प्रभू टायमाच्या मध्ये राहत नाही. प्रभू जो आहे बायबल सांगतं त्याला कशाची गरज नाही झोपेची. त्यात तुझा रक्षक जो प्रभू येशू तो झोपत नाही आणि डुलकी घेत नाही. पुढे असं लिहिलंय, पहा इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही व डुलकीही घेत नाही. अजिबात डुलकी घेत नाही, तुझ्याकडेच बघत राहतो प्रभू येशू. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. बायबल मध्ये लिहिलंय तुझ्या उजव्या हाताकडे, तुझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर तुला सावली आहे. परमेश्वर तुला सावली आहे. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही. व्हॉट अ ग्रेट गॉड. म्हणजे रात्रंदिवस देव तुझं रक्षण करेल. रात्री चंद्र आणि दिवसा सूर्य तुला मारणार नाही. म्हणजे रात्रंदिवस देव तुझ्या बाजूला, तुझ्या आतमध्ये आणि तुझं रक्षण करतोय. परमेश्वर सर्व वाईटांपासून तुझे रक्षण करेल. व्हॉट अ ग्रेट थिंग. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करे. बायबल पूर्णतेचं बायबल आहे. या बायबलचा देव तुझ्या जीवाविषयी बोलतो, आत्म्याविषयी बोलतो, शरीराविषयी बोलतो, पाया सरकण्याविषयी बोलतो, तुझ्या केसांविषयी. एव्हरीथिंग गॉड इज सो कन्सर्न, सो मच कन्सर्न. प्रभूला एवढी तुझी काळजी आहे बघ. आणि तो देव आज तुझ्याशी बोलतोय. तो माझ्या मुला, माझ्या मुली, जर तू माझ्याकडे पळत आला तर तुला संरक्षण आहे. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यासाठी मोठं संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलं, वाचूया. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे बाहेर जाणे, परमेश्वर तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. आतापासून सर्व काळ राखत जाणार. आमेन. पाहे देवाची अभिवचन आहेत आणि हे अभिवचन तुझ्यासाठी आहे. पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तू प्रभूकडे आपलं हृदय वळवलं पाहिजे. तुला कळालं पाहिजे की स्वर्ग आणि पृथ्वी बनवणारा माणूस नाही, देव आहे. आमेन. तुला कळालं पाहिजे की देवाने फक्त शब्दाने प्रेम नाही केलं, पण बायबल सांगतं 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्याने माणसाला शैतानाचा गुलाम, पापात, शापात आणि आजारात पाहिलं, तो देव मानव रूप धारण करून खाली आला. आणि बायबल सांगतं त्याने तो जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला जीव वधस्तंभावर दिला.
जेणेकरून तू आणि मी नरकात आणि शैतानाच्या हातात पडू नये. आणि बायबल सांगतं तो मेला तुमच्या आणि माझ्या पापासाठी, पण तो पुन्हा उठला. मरण त्याला थांबू नाही शकलं. तो पुन्हा उठला जेणेकरून तू आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करावं. याला म्हणतात प्रभू येशू. तो तुझ्या जीवाचं रक्षण करतो. तो तुझं बाहेर जाणं आणि आत येणं तो सांभाळतो. तो सर्व वाईटापासून तुझं रक्षण करेल. आज मला माहित नाही कुठला वाईट शैतान तुझ्या विरुद्ध उभा आहे किंवा तुझ्या घरात घुसलाय किंवा दारू, कुठलं टेन्शन याच्यातून जात आहे. मला माहित नाही की तुझ्या जीवनात काय काळजी आहे. एका बहिणीशी मी आता बोलत होतो. ती म्हणली, पास्टर माझ्या मणक्यामध्ये आणि पाठीमध्ये प्रचंड त्रास आहे. रात्रंदिवस माझं लक्ष फक्त त्या त्रासाकडे. मी अनेक एक्सरे काढले पण काही फरक नाही पडला. मी लोकांनी मी सांगतो की आजार, मरण, शाप, वाईट देवापासून नाही, देव प्रीती आहे. आमेन. आणि देव माणसावरती फक्त प्रेम करतो. पण देवाची एकच इच्छा आहे की माणसाने त्याच्या सर्व जीवनाकडं, त्याच्या सर्व जीवनामध्ये देवाकडे वळावं. का ज्यावेळेस तो देवाकडे वळतो त्यावेळेस तो काय म्हणतो, प्रभू मला तुझी गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू येशू मला तुझी गरज आहे, तो कुठली जात धर्म नाही बदलत, तो जीवन बदलतो. तो तुझ्या हृदयात येतो. मग रात्रंदिवस तो तुझी काळजी करेल 100%. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका आईने साक्ष दिली. त्याला पास्टर माझ्या जिभेवरती कॅन्सरची गाठ होती आणि पास्टर ती गाठ जी होती ती अत्यंत मला त्रास देत होती. हा कॅन्सर आहे आणि मी पूर्णपणे उदास, पूर्ण दुःखात होती. जस्ट इमॅजिन, कॅन्सर तिला कळाला, तिच्या जिभेवरती गाठ होती. पण तिला कुणीतरी सांगितलं, आई या जगाकडे तुझ्यासाठी उपाय नाहीये. पण बायबलमध्ये असं लिहिलंय, देवाचं वचन सांगतं की देव जो आहे तो शब्द पाठवतो, आरोग्य देतो आणि देव तुला सगळ्या संकटातून वाचवतो. आमेन. आणि आईने चर्चमध्ये आली, तिने प्रभू येशूवर विश्वास ठेवला. आम्ही प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली, कारण प्रभू येशूचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभू येशूच्या नावात शैतान थरथर कापतो. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक आजाराला पळावं लागतं. आणि त्या प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली. आणि ती आई परत दुसऱ्या आठवड्यात म्हणाली, पास्टर माझ्या जिभेवरचा कॅन्सर देवाने दूर केला. हालेलुया. तोच देव आज रात्री तुला म्हणत आहे, माझ्या मुली, माझ्या मुला, देव जो आहे तुझ्या जीवाचं रक्षण कर. येस, आमेन. म्हणून त्याच्याकडे पळत आलं पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे की प्रभू येशू मला तुझी गरज आहे. आणि एकदा का तुम्ही तुमची चिंता आणि तुमचं जीवन देवावरती टाकता, बिलीवर, मला एक गोष्ट सांगायला आवडेल की देव तुला केव्हाच आणि केव्हाच अर्धवट मार्गामध्ये सोडणार नाही. देव तुला संकटातून काढून दाखवून देईल की मी तुझा प्रति प्रेम करणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठीच प्रभू येशू आला. आज तुझ्या जीवाला त्रास होत असेल, आज तुला असं वाटत असेल की पास्टर हे जीवन कठीण आहे, या जीवनामध्ये पूर्णपणे निराशा आहे, पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्या देवावरती तू विश्वास ठेवती, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, तो कठीण जीवन सोपं करणारा. येस. तो सर्व परीक्षेतून तुला वाचवणार. आमेन. तो तुला दाखवून देईल की तू जितकं त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याच्या कैक पटीने तो तुला सांभाळतो. आमेन. निराश होऊ नको. बायबलचं वचन सांगतं तो तुझे बाहेर जाणे आणि आत येणे आत्तापासून सर्व काळ राखीत जाईल. या खूपशा वेळेला लोक मला म्हणतात की पास्टर आम्ही ॲक्सिडेंटमध्ये अनेक लोक आमच्या घरातले गेले. पास्टर आम्ही प्रवासाला निघालो पण आमचे लोक परत घरी नाही आले. पास्टर त्यांचा घात झाला. का माहितीये? कारण की शैतान जो आहे त्याची इच्छा आहे की तुमचा घात करावा, नाश करावा. पण जर तुमच्या बाजूने प्रभू येशू आणि देवदूत आहेत आणि देव जर तुला सांभाळणार आहे तर बायबल असं सांगतं. प्लीज वाचूया योहान याचा 10वा अध्याय आणि 28-29 वाचूया. योहान 10वा अध्याय, जॉन 10 28-29 प्लीज वाचूया. आणि मी त्यांना सर्व कालचे जीवन देतो व त्यांचा कधीही नाश होणार नाही. प्रभू येशू म्हणतो मी त्यांना जीवन नाही, सर्व कालचे जीवन देतो, त्यांचा केव्हाही नाश होणार नाही आणि
कुणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही. आणि कोणी माझ्या हातातून प्रभू येशू म्हणतो त्यांना हिसकून घेणार नाही. हे गॅरंटी आहे. येस. पुढं, ज्याने ती मला दिली आहेत तो माझा बाप सर्वांहून मोठा आहे. सर्वात मोठा आहे. आणि माझ्या बापाच्या हातातून त्यांना कोणाच्याने हिसकून घेवत नाही. हालेलुया. हालेलुया. ते देवाचे वचन जर तुम्ही ऐकले तुझ्या जीवाला आधार दे. येस आमेन. नाही तू जीवनात केव्हा कमी नाही होणार, तू केव्हा खाली नाही जाणार, कारण की तुझ्या देवावरती विश्वास ठेवायला तू आला आणि तयार आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. येस. तो तुझ्या जीवाचं रक्षण करे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत प्रभू येशूकडे या. प्रभूला सांगा मी थकलो प्रभू. प्रभू माझ्या जीवनामध्ये मी केव्हा चांगले दिवस पाहिले नाही, आज मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आणि देव म्हणेल माझ्या मुला मी तुझ्या जीवनाची सुरुवात करेल आणि देव तुझ्यासाठी उभा राहील. आपले डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. या प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या. प्रभू येशूला सांगा मला तुझी गरज आहे आणि मग पहा किती काम होतं. विश्वास ठेवायला तयार व्हा. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा प्रभू येशू, प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. तो पुन्हा उठला. असा माझा विश्वास. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करत आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद कर, आपण प्रेयर करूया. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला अंगीकारले, तितके तुझे लेकर आहेत. प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रत्येक जीवनामधील संकट, त्रास, आजार आणि रोग मी प्रभू येशूच्या नावात आज्ञा देतो, निघून जा. आजपासून सगळं काही चांगलं केलं जा. आमेन. सगळ्या शरीरामध्ये, आत्म्यामध्ये, जीवामध्ये, घरामध्ये, त्यांच्या कामधंद्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक इच्छामध्ये प्रभू येशूच्या नावात आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद आम्ही स्वीकारतो. फादर, आजपासून सफलता आणि आशीर्वाद त्यांना येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. त्यांना कळू दे की तू किती त्यांच्यावरती प्रेम करतो. आणि प्रभू येशूच्या नावात आजपासून त्यांना सांभाळणारा तू देव आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. यस. चॅनल पाहत जा. ज्याला माहित नाही त्याला सबस्क्राईब करा. तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद बना. दुसरी गोष्ट, शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9 प्रार्थना असते, तुम्ही पहा. रविवारी सकाळी 10:30 ते 1 आणि आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू.